नमो शेतकरी महासन्मान निधीचं वितरण करण्यात येणार आहे। 93,26,000 शेतकऱ्यांना निधीचं हस्तांतरण केलं जाणार आहे। जे सगळे मिळून आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहोत आणि शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये आपण त्याला मदत करतो। आपण आता 7,500 गावं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि ही जी योजना आहे ही योजना खऱ्या अर्थानं ज्याला आपण क्लायमेट प्रूफ ऍग्रीकल्चर म्हणतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 3 योजनांच्या माध्यमातून एकत्रितपणे 20,000 रुपये सुद्धा हस्तांतरण होणार आहेत। म्हणजेच तुम्ही जर महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधव असाल तर तुमच्या खात्यामध्ये 3 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा हस्तांतरण होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना पेरणीसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून हेक्टरी 20,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा हस्तांतरण होणार आहे। म्हणजेच तुम्ही जर महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला 3 योजनांच्या माध्यमातून 100% पैसे मिळणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे हस्तांतरण सुद्धा होणार आहे। परंतु आज कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हस्तांतरण होणार आहे ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। म्हणजेच एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची पेरणी 100% गोडच होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा पेरणी करणार असाल तर त्याच्या अगोदर एक अर्ज करायचा आहे। तुम्हाला सुद्धा राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून पेरणीसाठी अनुदान सुद्धा हस्तांतरण होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता पेरणीसाठी 20,000 रुपये देण्यात येणार आहे। तर त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान मिळवायचे असेल तर त्या शेतकरी बांधवांनी अर्ज करणं गरजेचं आहे। सोबतच शेतकरी बांधवांना पेरणीसाठी पैसे मिळावेत त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 814 कोटींचा निधी आज पीक विम्याच्या स्वरूपामध्ये हस्तांतरण सुद्धा होणार आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळाले नव्हते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे हस्तांतरण सुद्धा होणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे हस्तांतरण सुद्धा होणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पेरणीसाठी अनुदान मिळणार आहे। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे हस्तांतरण सुद्धा होणार आहेत। परंतु हे पैसे सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरण होणार नाही। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील, नवीन नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना या 3 लाभांचे पैसे हस्तांतरण सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा ही 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण ज्या शेतकरी बांधवांनी 2 कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना या 3 लाभांचे पैसे हस्तांतरण होणार आहेत। म्हणजेच सर्व शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। तर या ब्रेकिंग न्यूज मध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची पेरणी 100% गोड होणार आहे। तर त्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांची पेरणी गोड व्हावी त्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की शेतकरी बांधवांना या 3 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा हस्तांतरण करायचे आहे। कारण शेतकरी बांधवांना पेरणीसाठी 100% पैसे नसतात, पेरणीसाठी 100% पैसे कमी पडत असतात। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदर पैसे सुद्धा हस्तांतरण होणार आहे। म्हणजेच या पेरणीच्या दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधव सावकारांकडून कर्ज घेत असतात। तर हे कर्ज शेतकरी बांधवांना घ्यावे लागू नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय सुद्धा घेतलेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू आहेत। या दृष्टिकोनातून भरपूर शेतकरी बांधव सावकारांकडून 10% 20% कर्ज सुद्धा घेत असतात। त्यानंतर त्या कर्ज जवळजवळ जास्त प्रमाणामध्ये होत असतो। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की शेतकरी बांधवांना पेरणीला हातभार लागेल या दृष्टिकोनातून मदत सुद्धा करायची आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमच्या हक्काचे 3 योजनांचे पैसे मिळणार आहेत। त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा हस्तांतरण होणार आहे। परंतु त्यासाठी
एक अर्ज करायचा आहे, तर तो अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. परंतु शेतकरी मित्रांनो, या तिन्ही योजनांचे पैसे सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाहीत. म्हणजेच या तिन्ही हप्त्यांसाठी सर्व शेतकरी बांधव पात्र होणार नाहीत. याच्यामधील काही शेतकरी बांधव पात्र ठरतील, तर काही शेतकरी बांधव अपात्र सुद्धा ठरणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन असेल त्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान आणि या 3 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे. म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन असेल त्या सर्व शेतकरी बांधवांना या 3 योजनांचे पैसे आणि पेरणीसाठी अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे 4 एकर जमीन असेल किंवा 5 एकर जमीन असेल, 3 एकर असेल, 2 एकर असेल किंवा 1 एकर असेल, तरी पण तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे. सोबतच ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, पेन्शनधारक नसेल, त्या शेतकरी बांधवांना सुद्धा अनुदान मिळणार आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, पेन्शनधारक नसेल, तर तुम्हाला याचा लाभ सुद्धा मिळणार आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांच्या नावाने ऑनलाईन सातबारा निघत असेल, आठव उतारा निघत असेल, त्या शेतकरी बांधवांना सुद्धा अनुदान मिळणार आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमचा सातबारा ऑनलाईन डिजिटल सातबारा असायला पाहिजे. ऑनलाईन आठव उतारा ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावा. परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे कागदी सातबारा उतारा असेल त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे, सोबतच नमोचा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता आणि पेरणीसाठी अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे. सोबतच ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी नसेल, ट्रक नसेल, पॉकलँड नसेल, जेसीबी नसेल, यांसारखी मोठमोठी वाहने नसतील, त्या शेतकरी बांधवांना अनुदान सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, तुम्हाला सुद्धा पेरणीसाठी अनुदान मिळवायचे असेल, पेरणीसाठी अर्ज करायचा असेल, नमोचा 7वा हप्ता मिळवायचा असेल, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवायचा असेल, पीक विम्याचे पैसे मिळवायचे असतील, तर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, ट्रक नसायला पाहिजे, पॉकलँड नसायला पाहिजे, तरच मला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असेल त्या शेतकरी बांधवांना अनुदान सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही जर शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे, तरच तुम्हाला पेरणीसाठी अनुदान मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेली आहे. त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या शेतकरी बांधवांना अनुदान सुद्धा मिळणार आहे. परंतु जे शेतकरी बांधव या 5 पात्रतांमध्ये अपात्र ठरत असतील त्या शेतकरी बांधवांना याचा लाभ घेता येणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण कोणते शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान मिळणार नाही, कोणत्या शेतकरी बांधवांना या 3 योजनांच्या माध्यमातून अनुदान मिळणार नाही, ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा याच्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे, तर तो पहिला मुद्दा म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल त्या शेतकरी बांधवांना याचा लाभ घेता येणार नाही. ते शेतकरी बांधव अपात्र सुद्धा होणार आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा पेरणीसाठी अनुदान मिळवायचं असेल तर तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार आहेत, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढणार आहेत, त्या शेतकरी बांधवांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सोबतच ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्यांना अनुदान मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल, म्हणजे 6 एकर जमीन असेल, 7 एकर असेल किंवा 10 एकर असेल, त्या शेतकरी बांधवांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. सोबतच ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, पेन्शन घेत असेल, त्यांना अनुदान मिळणार नाही. थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पात्रता सुद्धा सांगितलेली आहे आणि अपात्रता सुद्धा सांगितलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल, म्हणजे जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पेरणीसाठी अनुदान मिळणार आहे आणि त्या योजनांच्या माध्यमातून हप्ते सुद्धा मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या 3 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घ्यात. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर
येऊन जातील। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे पेरणी अनुदान, म्हणजे शेतकरी बांधवांना पेरणीसाठी 20,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ज्या 3 योजनांच्या माध्यमातून पैसे येणार आहेत, तर त्या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे पेरणी अनुदान। तर या पेरणी अनुदानाचा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला पेरणीसाठी अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, पहिली योजना पेरणी अनुदान, दुसरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। तर या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा काही ठिकाणी ऐकलं असेल की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपयाप्रमाणे येणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे येणार आहे। म्हणजेच अजून 3,000 रुपयांचा निर्णय झालेला नाही। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांना 3,000 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा येणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेतकरी बांधवांना आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते आलेले आहेत। म्हणजे सरासरी प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये आलेले आहेत। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना 6 हप्ते 100% मिळालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते आलेले नसतील किंवा या 6 हप्त्यांपैकी एखादा जरी हप्ता आलेला नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 6 हप्त्यांचे पैसे येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरी योजना म्हणजे पीएम किसान योजना। तर या पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते आलेले आहेत। म्हणजेच सर्व शेतकरी बांधवांना 19 हप्त्यांचे 38,000 रुपये 100% आलेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना 19 हप्त्यांपैकी एखादा जरी हप्ता आलेला नसेल, त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहे। म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 50,000 रुपये अनुदान मिळालेलं आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना 19 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल किंवा 6 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल, त्या शेतकरी बांधवांनी जे एक काम करायचं आहे, तर ते एक काम म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील, त्या शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 3 योजना सुद्धा सांगितलेल्या आहे। सोबतच 3 योजनांच्या माध्यमातून किती अनुदान तुमच्या खात्यामध्ये येणार आहे ते सुद्धा सांगितले आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या 3 लाभांसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि या 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तर त्या शेतकरी बांधवांना रेशन कार्डच्या आधारावरती धान्यासोबत 9,000 रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहे। कारण या 14 जिल्ह्यामध्ये जे पण शेतकरी बांधव आहेत, तर ते शेतकरी बांधव आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधव आहेत। त्यामुळे त्या शेतकरी बांधवांना 9,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्ही सुद्धा या 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल, तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। परंतु तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे, पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तिसरा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, चौथा जिल्हा परभणी, 5वा जिल्हा हिंगोली जिल्हा, 6वा जिल्हा नांदेड, 7वा जिल्हा लातूर, 8वा जिल्हा धाराशिव जिल्हा, 9वा जिल्हा बीड, 10वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 11वा जिल्हा वाशिम, 12वा जिल्हा बुलढाणा, 13वा जिल्हा अमरावती जिल्हा आणि 14वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा। म्हणजेच या 14 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 3 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे। सोबतच त्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी 20,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल, त्या शेतकरी बांधवांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। म्हणजेच तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, तुमचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल, तर तुमच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे
येणार आहे. तर त्या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, या 10 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक म्हणजे कॅनरा बँक, तिसरी बँक म्हणजे HDFC बँक, चौथी बँक म्हणजे ICICI बँक, पाचवी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, सहावी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, सातवी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, आठवी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, नववी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 10वी बँक म्हणजे IDFC बँक. म्हणजेच या प्रमुख 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, सोबतच पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला सुद्धा हेक्टरी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 3 हप्त्यांचे पैसे हस्तांतर होतील. जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून अनुदान, PM किसान योजनेच्या माध्यमातून अनुदान, पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही. सोबतच भरपूर शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेली होती की कर्जमाफी होणार आहे की नाही. बघा शेतकरी बांधवांनो, अजून कर्जमाफीवरती कोणताही निर्णय झालेला नाही. म्हणजे सध्याच्या स्थितीला कर्जमाफी होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. म्हणजेच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून कोणते परिपत्रक काढण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी होईल की नाही याच्यावरती मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा घेण्यात येणार आहे. तर त्या बैठकीमध्ये जेवढे पण निर्णय घेण्यात येणार आहे ते सर्व निर्णय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.